तर मला ना मूड होणार होतं. मी माझ्या मुलीचा जन्म माझ्या डोळ्याने पाहणार होतो. एवढेसे डोळे तिचे, एवढेसे कान, मऊ मऊ हातपाय, तिचा चेहरा जणू फुलासारखा मोहरलेला. माझा आणि स्मिताचा आनंद गगनात मावेनासा होता. त्यामुळे मोठ्या आनंदाने तिचं नाव आम्ही आनंदी असं ठेवलं. आनंदी आमच्या आयुष्यातील आनंदाचा, उत्साहाचा झरा होते. तिची हळूहळू हालचाल व्हायला लागली. तिची हालचाल पाहून आमची एक्साइटमेंट अजून वाढत गेली. तिची खेळणी, तिचे कपडे, अगदी आनंदच आनंद. जशी आमच्या घरी लक्ष्मीच आली होती. बस असं वाटलं अजून काय पाहिजे आयुष्यात. सर्व काही भेटलं होतं. हळूहळू ती मोठी होत गेली. तसं तसं कळत गेलं की ती नीट चालू शकत नाही. घशातून आवाज यायचा, बोलू शकत नाही. मधीच व्हायलेंट व्हायची. एक स्त्री नजर बघत राहायची. डॉक्टर शांतपणे म्हणाले, शी इज ॲबनॉर्मल. पण डॉक्टर, यावर काहीतरी उपाय असेल. सॉरी हा एकच शब्द मी समजायचं ते समजून गेलो. स्मिता खचली, मी सुद्धा खचलो. आता काय करायचं हेच कळत नव्हतं. स्मिता, तिचं हसणं, तिचं बोलणं सगळं रोखलं. पुतळा बनली ती. माझा जवळचा मित्र मला म्हणाला, तुझ्या हे देवाने असे पत्रात दान दिलंय, तुझं का चांगलं आयुष्य, तू सुंदर आयुष्य का तू वाया घालवतोय. ते दान देवाला परत कर. म्हणजे यु नो व्हॉट इज मर्सी फिलिंग. काय पायाचा थरकाप झाला. असं वाटलं तिला त्याच्या संकन वाजवावी. पण त्याचं तरी काय चुकलं. तो खरं बोलला. खरोखरच देवा, आमचं काय चुकलं असेल. आणि किती दिवस हे असं बघत जगायचं. देवा, तूच काहीतरी करू शकतोस देवा. आणि या आनंदीचं आम्ही असं नो